ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 19,000 रुपये काढण्यासाठी एका भावाने आपल्या बहिणीचा सांगाडाच बँकेत नेला। नेमकं झालं काय तर ओडिशाच्या क्योझर जिल्ह्यातील रहिवासी जितू मुंडा याने आपल्या मृत बहिणीचे अवशेष बँकेसमोर आणून ठेवले। जितू मुंडा अनेकदा बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे विनंती करत होता की बहिणीच्या खात्यातून 19,000 रुपये काढण्याची परवानगी द्यावी। बहिणीच्या मृत्यूची माहितीही त्याने बँकेला दिली होती, तरीही अधिकाऱ्यांनी दरवेळी सांगितलं की खातेदाराने स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे। त्याने अनेकदा प्रयत्न केले पण बँकेतून त्याला ते पैसे मिळाले नाहीत। शेवटी हताश झालेल्या जितूने एक धक्कादायक पाऊल उचललं। साधारण 2 महिन्यांपूर्वी पुरलेल्या बहिणीची कबर त्याने खोदली, सांगाडा बाहेर काढला आणि थेट बँकेसमोर आणून ठेवला। हे पाहून परिसरात खळबळ उडाली। संबंधित घटनेची माहिती मिळताच पटना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती शांत करण्यात आली। पण या घटनेमुळे परिसरात संताप उसळला आहे। एका गरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी असं टोक गाठावं लागलं। यावरून बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल लोक प्रश्न उपस्थित करतायत। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।